नमस्कार. आज आपण बनवूया मुरमुऱ्याचे लाडू. हे लाडू खायला अतिशय पौष्टिक असे आहेत. हे मुरमुरा लाडू कमी वेळात बनतात, पण घरामध्ये लाडू बनवताना लाडूचा पाक खूप जास्त शिजतो किंवा पाक कमी शिजतो. लाडू दाताने तुटत नाही किंवा लाडूला व्यवस्थित आकार देता येत नाही, असे बरेच प्रॉब्लेम येतात. चला तर भरपूर टिप्स सहित मी आज मुरमुरा लाडू बनवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाडू बनवण्यासाठी मुरमुरे घ्यायचेत. हा 1 कप, हा दुसरा कप आणि हा तिसरा कप. टोटल 3 कप भरून मुरमुरे घेतले आहेत. मुरमुरे मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचेत. असे मुरमुरे भाजल्यामुळे जर का ते साजळले असतील तर ते खमंग व खुसखुशीत होतात. त्यामुळेच लाडू हे खूपच खुसखुशीत होतात. तसेच लाडूची बाइंडिंग ही खूप छान येते. त्यामुळे सतत 7 ते 8 मिनिटे मुरमुरे मंद आचेवर खमंग भाजून घ्या. इथे एक लाही पहा, बोटांमध्ये धरली असता तिचा किती सहजपणे भुगा चुरा होतोय. असेच मुरमुरे भाजून घ्यायचे आहेत. मुरमुरे भाजले आहेत. आता गॅस बंद करून घेऊयात. इथे मुरमुरे थंड झालेले आहेत. हे पहा, इथे ज्या कपने मी मुरमुरे घेतले सेम त्याच कपने 1 कप भरून पिवळा गूळ वेळीने चिरून घेतलेला आहे. मुरमुरे व गुळाचा रेशो हा 3:1 ठेवलेला आहे. इथे मी 2 टीस्पून साजूक तूप घेतले. विकतच्या लाडूंना पहा किती छान चकाकी असते. असे तूप टाकल्यामुळे लाडूंना चकाकी छान येते. तूप वितळल्यावर अगोदर मोजून घेतलेला 1 कप गूळ घालायचा. गॅसची आच ही मंद ठेवायची आहे. आता अशा उलटण्याने गूळ हा सतत मंद आचेवर वितळून घ्यायचा. उलटण्याने गुळाच्या गाठी फोडायच्यात. जेवढा जास्त कढईमध्ये गूळ उलटण्याने हलवितो तेवढा ट्रान्सपरंट परफेक्ट मुरमुरा लाडू बनवून तयार होतो. बऱ्याच वेळ गूळ कढईमध्ये हलविला नाही तर खालचा गूळ शिजतो व वरचा गूळ तसा शिल्लक राहतो. त्यामुळे कढईमध्ये गूळ हा उलटण्याने सतत हलवत विरघळून घ्यायचा. बरेच जण पाणी टाकून सुद्धा गूळ वितळवितात, पण तो पाक शिजवायला आणखी जास्त वेळ लागतो आणि त्याचे लाडू देखील कडक बनतात. त्यामुळे असे पाणी न टाकताच गूळ वितळून घ्यायचा. बरोबर 3 मिनिटे झालेले आहेत. गूळ पूर्णपणे मंद आचेवर वितळला आहे. परफेक्ट. इथून पुढे मंद ते मध्यम आचेवर गूळ शिजवून घ्यायचा. पाक शिजवताना तो खाली तळाशी लागू नये म्हणून उलटण्याने तो सतत हलवत राहायचा. पाकावरचे बबल्स पहा किती सारे आले आहेत. या स्टेजवर वाटीमध्ये पाणी घेऊन थोडासा पाकाचा थेंब पाण्यात टाकायचा. थोडे थांबायचे. या पाकाची हातात गोळी तयार होतीये. पाक शिजत आलेला आहे. गोळी हाताने पटकन ताणली जाते व गोळीला कडकपणाही जाणवत नाही. म्हणजेच पाक आणखीन थोडा शिजवण्याची गरज आहे. पाक आणखीन थोडा शिजूया. हे पहा, पाक जसजसा शिजतोय तसतसे त्यावर आणखी जास्त फुगे यायला लागलेत. पाकाची क्वांटिटी ही कमी कमी होत जाते. इथे हे मिश्रण ढवळण्याची कृती सतत करायची आहे. आता पुन्हा एकदा पाक लाडूसाठी तयार आहे का ते पाहूया. पाकाचा एक थेंब असा पाण्यात टाकायचा. थोडे थांबायचे. पाक थंड होऊ द्या. इथे गॅसची आच ही मंदच आहे. हे पहा, गोळी पाण्यात टाकली की गोळीचा टणकन असा आवाज येत आहे. म्हणजेच पाकाची कडक गोळी व्हायला सुरुवात झाली आहे. गोळी जास्त न ताणता पटकन तुटतीये. म्हणजेच पाक परफेक्ट तयार आहे. यापेक्षा जास्त पाक शिजवायचा नाही, नाहीतर लाडू कडक होतील. मंद आचेवर मुरमुरे पाकात टाकून घेते. फटाफट वेळ न दवडता मुरमुरे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे. पाक थंड होऊ नये म्हणून गॅस हा मंद आचेवर ठेवायचे. मुरमुरे पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झाले. गॅस बंद करून पाक पटकन दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते. लाडूचे हे मिश्रण अशा ताटामध्ये काढायचे. जर का तुम्ही कढईमध्ये डायरेक्ट लाडू बांधायला घेतले तर कढईचा हाताला चटका बसू शकतो. आता असे हाताला पाणी चोळून घ्यायचे. लाडूचे थोडे थोडे मिश्रण हातावर घेऊन लाडू बांधायचे. लाडूचे मिश्रण घेताना असे कडेने एका बाजूने घ्यायचे, म्हणजे त्यामुळे लाडूचा हाताला चटका बसत नाही. लाडूचे मिश्रण फक्त हातावर घेऊन एकजूट करायचे. बुंदीच्या लाडूसारखा त्यावर दाब द्यायचा नाही. हे लाडू वळायला खूप जास्त वेळ लागत नाही. इथे महत्त्वाची टीप,
या लाडूचे मिश्रण थंड झाल्यावर ह्याचे लाडू बांधता येत नाही, त्यामुळे मिश्रण गरम असतानाच लाडू बांधणे गरजेचे आहे। हे पहा, इथे काही लाडू बांधून घेतलेत। हे पहा, इथे सर्व लाडू बांधून तयार झालेत। लाडू अगदी गोल गरगरीत बनवून तयार झालेत। तुमच्या लहान मुलांना असे हे पौष्टिक मुरमुरा लाडू नक्की बनवून द्या, ते आवडीने खातील। लाडूवर चकाकी पहा किती सुंदर आलीये। मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून लाडू बनविलात तर अजिबात कुठेच कठीण होणार नाही। हे लाडू हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, महिनाभर अजिबात मऊ पडणार नाही, जसेच्या तसेच राहतात। परफेक्ट। एक लाडू आतून दाखवते तर पहा, यावर मी फक्त सुरी ठेवली आहे, तरीही लाडू किती सहज तुटला आहे। परफेक्ट। बघा किती सहज असं याचे पीसेस हे किती सहज होत आहेत बघा। बघा बघा लाडू हातात धरल्यावर ह्याचे तुकडे बघा कसा भुगा होतोय, लगेच हाताने चुरा होतोय, म्हणजेच लाडू परफेक्ट झालेले आहेत। हे पहा, शेवटी ही कढई तशीच चिकट राहिलेली आहे। साफ कशी करायची ते दाखवून देते। सुरुवातीला कढई गरम करून घेऊयात। कढई गरम झाली आहे। यावर हलकेसे उलटणे फिरवले तर गूळ वितळलेला दिसत आहे। या स्टेजवर कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचे। गॅस चालूच ठेवायचा आहे। हे पहा, गरम पाण्याने कढई अशी स्वच्छ करायची आहे। हे पहा, कढई बघा कशी स्वच्छ दिसायला लागलेली आहे। गुळाचा सगळा चिकटपणा पाण्यामध्ये उतरला जातो आणि काही मिनिटातच कढई साफ होऊन जाते। कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।